घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव। वारकरी सेवा संघ पुणे जिल्हा अध्यक्ष संजय महाराज बोरगे यांच्या नियोजनातून आणि संकल्पनेतून संतधाम दर्शन परिक्रमा 2026 दौंड तालुका वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष लालासाहेब शितोळे आणि सहकारी यांनी आज रोटी तालुका दौंड येथे मावंद भोजन सोहळा आयोजित केला होता। त्याला वारकरी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ चोपदार, जिल्हाध्यक्ष संजय बोरगे आणि जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, समन्वयक इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याविषयी घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी। ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज दौंड। पांडुरंग आज या ऋषी गावामध्ये वार्षिक आढावा बैठक आपल्या वारकरी सेवा संघ पुणे जिल्हा या निमित्ताने उपस्थित सर्व तालुक्यातील सर्व आपण प्रतिनिधी सर्वांचंच प्रथमतः या ठिकाणी स्वागत करतो। या आढावा बैठकीच्या बरोबर प्रकारचा प्रवास 5 दिवसामध्ये उरकलेला आहे आणि सर्व संतांच्या परिक्रमा त्यांनी केलेली आहे। ती परिक्रमा करून आल्यानंतर किंवा तीर्थयात्रेला गेल्यानंतर परत माघारी आल्यानंतर माऊंदे घालण्याचा हा एक कार्यक्रम आपल्याकडे असतो आणि तो माऊंदे भोजन सोहळा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला आहे। मान्यवर मंडळी, आदरणीय राजाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण वारकरी सेवा संघामध्ये काम करत आहोत, मार्गस्थ होत आहोत आणि या पाठीमागच्या 2 वर्षामध्ये राजाभाऊंनी अतिशय समर्थपणे ज्यांच्यावर विश्वासाने ही वारकरी सेवा संघाची धुरा दिलेली होती ते हरिभक्तीपरायण संजयजी महाराज बोरगे यांनी अतिशय समर्थपणे 2 वर्षाचा कालावधी आपला अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन वारकरी सेवा संघाला आणखी पुढे नेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संतधाम दर्शन परिक्रमेचा सोहळा आयोजित करण्यात आलेला होता। या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित वारकरी सेवा संघाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय माणिकअण्णा फराटे, जिल्ह्याचे सचिव आदरणीय दिलीपरावजी पुढे, जिल्हा सदस्य आदरणीय मानसिंगराव पवार, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाचे माजी उपाध्यक्ष आदरणीय निवृत्ती महाराज कोळेकर, आपण सर्वच जिल्हा संघामध्ये काम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। आपणा सर्वांचं या ठिकाणी वारकरी सेवा संघ दौंड तालुका यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। वारकरी सेवा संघाचे आपल्या सर्वांचे राजाभाऊ चौकदार हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। महाराजांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे। या ठिकाणी बरोबर त्या परिक्रमेचं आयोजन केलं। जे जे वारकरी त्यांच्या समोर गेलेले होते त्या सर्वांना त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडलेला, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला। खरोखरच जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे आम्हाला या संतधाम दर्शन परिक्रमामध्ये हा संतांचा दर्शनाचा लाभ मिळाला। विशेष करून या संतधाम परिक्रमेसाठी महाराष्ट्र राज्य वारकरी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ चोपदार यांच्या प्रेरणेनं
पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष संजय महाराज बोरगे यांच्या आयोजन आणि मार्गदर्शन आणि त्या उपक्रमाला दौंड तालुक्यातील 20-21 जणांनी प्रतिसाद दिला, महिलांनी प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्वांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. कारण खरोखरच बोरगे महाराजांनी एक आम्हाला सूचना मांडली की आपल्याला आपल्या या काळात संत परिक्रमा करायची आहे. तर त्यांना आम्ही तो शब्द दिला, आम्ही तो शब्द पाळला आणि संत परिक्रमा चांगल्या उत्साहात पार पडली. आणि संत परिक्रमा करत असताना प्रथमतः आळंदीमध्ये बाऊंच्या हस्ते गाडीचं पूजन, त्यानंतर देहुला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मंदिरात दर्शन, आनंदडोह या ठिकाणी आम्ही तिथं आनंदडोह दर्शन घेतलं. त्या ठिकाणी स्वच्छता केली. त्यानंतर तिथून आम्ही परत त्र्यंबकेश्वरला गेलो, निवृत्तीनाथांचं दर्शन झालं. त्या ठिकाणाहून आम्ही मुक्ताबाई नगरला, कोथळी या ठिकाणी ज्या तेजोविलीन मुक्ताबाई त्या ठिकाणी झाल्या, त्या ठिकाणाहून शेगावला, त्या ठिकाणाहून परत तिथलं झाल्यानंतर आपेगावला, नेवासा तिथं माऊलींनी ज्ञानेश्वरी ज्या खांबाला आपले पाटण टेकवून ज्ञानेश्वरी देण्यासाठी त्यांनी सच्चिदानंद बाबांच्या हस्ते ज्ञानेश्वरी लिहिली, महाराजांनी माऊलींनी सांगितली. त्याप्रमाणे तिथं आजही त्या खांबाचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला त्या खांबाच्या मंदिराचं दर्शन झालं. त्यानंतर माऊलींचं जन्मस्थळ चौघाई भावंडांचं आपेगावला, या ठिकाणीही आम्हाला भरपूर असे माऊलींचं त्या ठिकाणी माहिती मिळाली. माऊलींच्या पाठीमागच्या 5 पिढ्यांचं मूळ पुरुष कोण आहे, काय आहे, कसं आहे ते सर्व तिथं आम्हाला आपेगावला पाहायला मिळालं. त्यानंतर आम्ही तेर डोकी या ठिकाणी गोरोबा काकांच्या दर्शनाला गेलो, तिथंही दर्शन झालं. त्यानंतर आम्ही आरण या ठिकाणी सावतावा बाबा यांच्या दर्शनाचा लाभ घेतला. तिथून आम्ही पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन, पाददर्शन झालं. त्या ठिकाणी आम्ही नरहरी महाराज, चोकामेळा नामदेव महाराज यांचं समाधी दर्शन, त्यानंतर मंगळवेढ्याला सेना महाराज पंढरपूरला, त्यानंतर पंढरपूर झाल्यानंतर दामाजी पंतांचं मंगळवेढा, संतांची ही भूमी मंगळवेढा, त्या ठिकाणी आम्ही दामाजी पंतांचं समाधीचं दर्शन, त्या ठिकाणी मंदिराचं काम ही त्यांनी मोठ्या प्रमाणावर चालू केलेलं आहे मंगळवेढ्याला दामाजी पंतांचं. तिथून आम्ही डायरेक्ट सासवडला समारोप या संत परिक्रमेचा केला आणि परिक्रमेचा सांगता समारंभ करत असताना त्या ठिकाणी आम्हाला पुरंदरचे सचिव देवीदास यादव यांनी त्या ठिकाणी सोपान काकांच्या मंदिरात दर्शन झाल्यानंतर चहा पाणी नाश्ता याची सोय केली आणि आमची त्या ठिकाणी संतधाम परिक्रमा सांगता समारंभ झाला. आणि त्या ठिकाणावरून आम्ही सर्वजण आमच्या घरी झाला थोडा वेळ रात्रीचा, पण सर्व व्यवस्थित पोचले. संतांची कृपा झाली आमच्यावर. धन्यवाद. या निमित्तानं संजय महाराज बोरगे यांनी आम्हाला परिक्रमेचं दर्शन घडवलं, त्याबद्दल त्यांचंही आभार. आलेल्या सर्वांचं आभार मानतो आणि माझं सदाशिव शुक्ले महिला बंदी मंडळ आम्हाला संजय महाराज बोरगे यांनी सर्व ठिकाणचे संतांचे दर्शन घडवले आणि एकदम उत्तमपणे त्यांनी आम्हाला त्याबद्दलची माहिती दिली. आम्ही तिथं सगळं स्वच्छता अभियान राबवलं. स्वच्छता करणे हे सगळ्यात उत्तम काम असतं, त्यामुळं त्यांनी आम्हाला जे सगळं सांगितलं ते एकदम चांगलं होतं. त्यांचे आभार तर मानेल तेवढं थोडंच आहे. सर्व संतांच्या दर्शन व्यवस्थित झाले, सगळी सोय पण चांगली होती आमची, त्यांनी व्यवस्था पण व्यवस्थित केली होती. त्यामुळे ना कुठलीच अडचण नव्हती. मी तर म्हणते सगळ्यांनी ना आणि संत दर्शन परिक्रमा ही एकदा तरी केलीच पाहिजे आणि सगळ्या महिला
मंडळ की आम्ही एवढं भाग्य म्हणतो की आम्हाला ते करायला भेटलं. आमचं नशीब त्या महाराजांच्या वतीने आम्हाला एक संत भेटले, एक महाराज देवरूपीच भेटले असं आम्ही म्हणतो. आणि मी माझे मनोगत व्यक्त करते. आणि रामकृष्ण हरी. स्टेजवर कधी येत नसतं, पण गोरगे महाराजांच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी खरोखर म्हणजे न भूतो न भविष्य ते इथून पाठीमागे कोणी अशी परिक्रमा केली नाही आणि पुढे होईल पण सांगता येत नाही. तर त्यांनी ते आम्हाला घडवून आणलं दर्शन सगळ्या संतांचं. त्याबद्दल सर्वांच्या वतीने आम्ही 31 जण होतो आणि थोडा अभिमान असा वाटतो 31 जणांपैकी 17 जण आम्ही जाऊन मधून होतो. ते 21 आम्ही 2 मधून होतो, 31 पैकी 21 जण होतो. काय त्याच्यामुळं महाराजांचं सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो, धन्यवाद देतो त्यांना. अशी जर परिक्रमा परत सुरू केली एखाद्या वेळेस तर आम्हाला नक्की बोलवा. धन्यवाद. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला या अभंगाच्या आवडीप्रमाणे आपण जे 2 तारखेला 2 जानेवारीला संत परिक्रमा केली आणि या परिक्रमामध्ये मी त्याशीच गाडीमध्ये सांगितलं महाराजांना ही परिक्रमा म्हणजे पहिलीच आपले वारकऱ्यामध्ये पहिलीच म्हणावं लागल. कुठल्या ज्येष्ठ कीर्तनकार असो खालच्या पातळीचा असो त्यांना ही परिक्रमा माहिती होती. आता ही परिक्रमा करून गेल्यानंतर थोडकं उदाहरण सांगतो. आमच्या गावामध्ये भरपूर ट्रिपा झाल्या, तर मला विचारलं संत ट्रिप परिक्रमा म्हणजे काय केलं. म्हणलं आम्ही संताचं दर्शन हेच समजा यवतला संताचं एक ठिकाणी आणि वरवंडला आहे मध्ये जरी देव असला तरी देवाला जाग वाटवून नमस्कार केला पण त्याच्या दारात गेलो नाही. म्हणलं तुम्ही आम्ही तेव्हा आम्हाला विचारायचे की बाबा आम्ही ते डोकेल करता आम्ही घेतो. म्हणलं तुम्ही संत म्हणून केला, तुम्ही देवदेव करता संत, आम्ही संत म्हणून देवदेव नाही, आम्ही संत म्हणून देवाचं दर्शन घेतलं. या ठिकाणी सांगितलं की भाऊनी की गाडी पुसताना की दरवर्षी ट्रिप निघाल. आता तुम्ही सांगितलं 21 लोक होता दौंडमधून, पण आम्ही असताना निश्चय केलाय मोरल्या 2 तारखे 2 जानेवारीला पुरंदर तालुक्यापासून सेपरेट एक गाडी असणार आहे. त्याचा आम्ही आतापासून चालू करतोय. या ठिकाणी आमचं आंबल्या गावचे दरेकर आप्पा आहेत, भरपूर सदस्य आहेत, परंतु सगळ्यांना मी आता थोडंसं कॉन्टॅक्ट केलं परंतु थोडेसे येऊ शकले नाहीत. पण आम्ही निश्चित केलेलं आहे दरवर्षी 2 तारखेला भाऊंनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक तालुक्यातून गाडी ही संत दर्शन परिक्रमाला निघलीच पाहिजे. असो या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याचे संधी दिल्याबद्दल मी दौंड तालुका सर्व वारकरी सेवा संघाच्या वतीने आभार मानतो. नमामि सत्पुरुषांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंद विषमानंदी वल्लभम. ज्ञानोबराय माऊली सर्व संतांना प्रथमतः दांडवत. आदरणीय राजाभाऊंना आणि सर्वांना नमस्कार करतो. स्वागत आदरणीय सरांनी केलेलंच आहे. आता हा जो समारंभ आपला चालू आहे हा परिक्रमेचा माऊंट म्हणजे उद्यापन समारंभ आहे. बैठकीची व्यवस्था थोड्या वेळाने होणारच आहे. त्या अनुषंगानेच मी आलेल्या सर्वांचं स्वागत आपण पुढे घेऊन बसलं तर बरं होईल. परिक्रमेचा ज्यावेळेस मनामध्ये विचार आला त्यावेळेस मी माझ्या 2 व्हीलरवर करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. साधारणतः 2448 किलोमीटरचा प्रवास, सलग प्रवास करणं, एक दिवस जाणं घरी येणं, परत जाणं घरी येणं अशी न करता ही परिक्रमा सुरुवात आणि पूर्ण आपण प्रदक्षिणा मंदिराला घालतो त्या पद्धतीनं केली. आणि प्रत्येक गावावरनं कुठं जायचं, कुठल्या मार्गावरनं जायचं, तिथं कसली व्यवस्था आहे, किलोमीटर किती आहे याचा मी त्यावेळेस 2 वर्षापूर्वी आढावा घेतला, ते लिहून ठेवलं. आणि त्याच्यानंतर मी भाऊंशी बोलताना मी म्हटलं की मला असं वाटतंय आणि तुम्ही जर आम्हाला आशीर्वाद जर दिले तर आपण वारकरी सेवा संघाच्या वतीने ही संत परिक्रमा हा उपक्रम आपण राबूयात. आदरणीय राजाभाऊंनी त्यावेळेस लगेचच सांगितलं की तुम्ही नियोजन करा आणि जी मंडळी येतील त्यांना घेऊन आपण जाऊन आणि माऊलींचं प्रथमतः सर्वांनी दर्शन घेतलं. आळंदीमध्ये सर्व सकाळी एकत्र जमले. भाऊंनी वाहन पूजन केलं, आम्हाला शुभाशीर्वाद दिले आणि त्याचबरोबर तिथे आदरणीय हरिभक्तीपरायण नरहरी महाराज चौधरी त्यांनी शुभाशीर्वाद दिले. त्यांचं मी ज्यावेळेस 2 व्हीलरवर ज्यावेळेस परिक्रमा केली त्यावेळेस नरहरी महाराजांनी खूप मोठी व्यवस्था केली. आणि त्यावेळेस तुम्हाला माहिती नसेल मी कशा पद्धतीने केली. मी माझ्या गाडीवर जात असताना आपली जिल्ह्याची मीटिंग चालू होती त्यावेळेस मी संकल्प मांडला. तर त्याच क्षणी राजाभाऊंनी सांगितलं की आता हा जो पेट्रोलचा खर्च आहे 2 व्हीलरचा तो सर्व आम्ही देणार
आणि प्रत्येकाने तिथंच लगेचच त्यावेळेस मोबाईलवर ऑनलाईन पैसे टाकतो सोडतो असा विषय नव्हता, आले का गेले का हा विषय नव्हता. रोख रक्कम सगळ्यांनी जमा केली. माझ्याकडे 17,000 रुपये त्या क्षणी जमा झाले त्याच दिवशी तिथं. आणि मी ज्या दिवशी सुरुवात केली, आदरणीय राजेभाऊ महाराजांनी मंदिरामध्ये माऊलींच्या समाधीसमोर मला आशीर्वाद दिले आणि तिथनं मी माझ्या 2 व्हीलरवर परिक्रमा केली. आणि ही जात असताना मी असा उपक्रम केला की एक वारी म्हणून करायचं, हॉटेलमध्ये जेवायचं, लॉजमध्ये राहायचं असं नाही. तर ज्या ठिकाणी मी मंदिरात जाईल, ज्या संतांच्या भूमीमध्ये समाधी मंदिरात जाईल, तिथं झोपायचं, तिथंच मधुकरी मागायची, लोकांच्या पुढे झोळी घ्यायची, झोळी पसरायची, मिळेल तर खायचं, नाही मिळेल तर पुढे प्रवास करायचा. परंतु नरहरी महाराज चौधरींनी अशी व्यवस्था केली की मला सकाळी सारखे फोन करायचे, तुम्ही आता कुठे, मी त्या गावाचं नाव सांगायचो आणि त्याच्या पुढच्या 5 किलोमीटर अंतरावरील त्यांच्या परिचयाचे जळगाव, धुळे, भुसावळ तिथल्या लोकांना ते सांगायचे की अशी अशी गाडी येते, तुम्ही तिथं थांबणार का. मग ती मंडळी, तुम्हाला मी माझा अनुभव सांगतो, खोटं बोलणार नाही मी, ती मंडळी भजन घेऊन तेवढ्या 10-15 मिनिटात रस्त्यावर उभे राहायचे, पाण्याची बाटली, कुठं काहीतरी बिस्किट वगैरे असे घेऊन रस्त्यावर उभे राहायचे. आणि मी तिथं गेलो म्हणजे त्या ठिकाणी मला महाराज सांगायचे की तिथं गेले की तुम्ही थांबा. मी त्या पाठीवर मी थांबलो, ती भजनी मंडळी माझं स्वागत करायचे, मला हार घालायचे आणि तिथं चहा पाणी 2 मिनिटांमध्ये मी उरकायचो, जाहीर करायचो, पुढे निघून जायचो. आणि रात्रीच्या ठिकाणी मी ज्या ठिकाणी मुक्कामाला त्यांनी धुळ्यामध्ये सुदर्शन महाराजांचा खूप मोठा आपला आश्रम आहे, त्यांनी आवर्जून तिथं जायला सांगितलं. आणि माझ्या जीवनातला अतिशय सुंदर अनुभव, तिथं 60 ते 65 विद्यार्थी होते आणि ते महाराजांना मी म्हटलं की मला आयतं जेवण नाही पाहिजे, मला मधुकरी मागायचा, माझा हात त्याचा तर नियम आहे. मग ती विद्यार्थी त्या सुदर्शन महाराज धुळेंच्या त्यांनी विद्यार्थी मधुकरीला गेले, त्या मुलांबरोबर मी मधुकरीला गेलो आणि 60 मुलांची मधुकरी परत मी 61 वालती मधुकरी एकत्र करून आम्ही जेवलो. त्याचे फोटोही माझ्याकडे आहेत. इतका सुंदर अनुभव आला की अक्षरशः तिथं मी भारावून गेलो. मग तिथनंही पुढे जात असताना भाऊंनी पैठणमध्ये पालखीवाल्यांना सांगितलं की असं असं आमचे गाडी घेऊन आलेले, ज्या ठिकाणी आपल्या नाथबाबांचा रथ लावतात त्या रथ खाण्यामध्ये, त्या रथाच्या शेजारी माझी त्यांनी गाडी लावायची. म्हटलं गाडी महाग आहे, कुणी काही उद्योग करेल पोरवाळ, त्यांनी रथाच्या समोर माझी गाडी लावली आणि त्यांच्या तिथं नाथबाबांच्या समोर माझी झोपण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था केली. अशा प्रत्येक ठिकाणी माझी वारकरी संप्रदायाच्या वतीने ठिकठिकाणी माझी जेवणाची, राहण्याची व्यवस्था झाली. मला कुठेही हॉटेलमध्ये चहा प्यायची गरज पडली नाही. पेट्रोलचाही खर्च भाऊंच्या शब्दामुळे 17,000 झाला, तोही सगळा खर्च सर्व वारकरी मंडळींनी दिला. आणि ही परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर भाऊंनी जी आज्ञा दिली, आदेश दिला आणि हा वारकरी सेवा संघाचा उपक्रम म्हणून आपण राबवला. आणि या उपक्रमामध्ये सिंहाचा वाटा आमचे लालासाहेब शितोळेंनी उचलला. प्रत्येकाने शब्द दिला, आम्ही 15 लोक घेऊ, 20 लोक घेऊ. आमचं माझं बोलणं झालं, म्हटले 2 गाड्या झाल्या तरी चालेल, बरं याचं नियोजन कसं करायचं. तर मी एक यात्रा कंपनी, पद्मावती यात्रा कंपनी, त्यांच्याशी बोललो. म्हणजे टोटल सगळा खर्च, राहणं, जेवण, खाणं, चहा पाणी, पाण्याच्या बाटल्या वगैरे सगळं साधारण 7,500 रुपये खर्च होतो. मी त्यांना लोकांना सांगितलं 7,500 रुपये जमा करा. सुरुवातीला असं वाटलं 2 गाड्यावरती, पण नंतर आलो असतो, पण असं झालं, अमुक झालं, तमुक झालं. अक्षरशः मला काही लोकांना दरडावून सांगावं लागलं तुम्ही शब्द पाळ. मग त्यामुळे त्यांनी तो शब्द पाळला नाही. 15 लोक आले, तुम्ही तर या, आपण जेवढी असेल तेवढी जाऊ, मी माझ्या खिशातले पैसे भरेल, पण 50 लोकांची गाडी रिकामी का व्हायना, 25 जरी आले तरी न्यायचं. लालासाहेबांचं माझं बोलणं चालू होतं. खताळ साहेब साक्षीला आहेत त्याला. खताळ साहेब म्हणले महाराज काळजी करू नका, आपण भरपाई करू पैशाची, पण परिक्रमा पूर्ण करायची. आणि त्या निमित्ताने राजेभाऊंनी आशीर्वाद दिला आणि अतिशय सुंदर अशी परिक्रमा आपली झालेली आहे. तुम्ही मनोगत व्यक्त केलं. आणि ज्या ठिकाणी आपण जात होतो त्या ठिकाणी मी सर्वांना असं थांबवायचो, एक ठिकाणी संपूर्ण उभं करायचो, सगळ्यांना त्या ठिकाणच्या संतांची माहिती 5-10 मिनिटं व्यवस्थित सांगायचो. आणि ज्या ठिकाणी आपली मंडळी, त्या वारकरी संप्रदायातली कीर्तनकार मंडळी जिथे गेली नाहीत अशा ठिकाणी आपण गेलो. ती संतभूमी, आपल्याला जाणं गरजेचं आहे, पण आपण ते करत नाही आणि ते केलेलं नाही. म्हणूनच हा उपक्रम आपण केला. आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण गेलो त्या ठिकाणीची महती आपण गायली, त्या ठिकाणची जी धूळ आहे ती आपण पुस्तकाला लावली. आणि अशा पद्धतीने आता यादव महाराज म्हटले की देव असून देवाला डावलून आम्ही संतभूमीला गेलो. त्यातलं एक उदाहरण म्हणजे आम्ही तेर डोकीवरून संत गोरोबा काकांचं दर्शन घेऊन पुढे निघालेलो असताना वाटेमध्ये जगदंबा आई तुळजाभवानीचं गाव लागलं. सगळे म्हणले महाराज घ्या की गाडी इकडे, घ्या की गाडी इकडे. म्हटलं नियोजनाप्रमाणे चालू द्यात, वेळेचा अपयोग. मग असं केलं. मी सगळ्यांना म्हटलं चला बालाघाटच्या वेळेस चालू झालं त्यावेळेस मी म्हटलं डाव्या बाजूला जगदंबेचं दर्शन घ्या, इकडे जगदंबेचं दर्शन घ्या म्हटल्याबरोबर ह्या माऊलीच्या जे अंगात आलं काय सांगायचं त्यांना. ही केस सोडली, पदर खावला, कुंकू लावलो, हळद लावली आणि ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत
त्या जगदंबेचा फेरा, आईचा जोगवा आणि भजन वाजवायचं तर आपलं साहित्य तर होतच. यादव महाराजांनी मृदंगाचा ठेका धरला, या बाकीच्या मंडळींनी जी जोरात दणका उठावला जगदंबेचा, की त्या जगदंबेचं दर्शन आम्हाला तिथं झालं नाही, पण त्या गाडीमध्ये आम्हाला या बाबतीत जगदंबा खाली आणि मग त्यांनी जोगवा मागितलं. मग आम्ही मात्र मग आमच्या खिशातला जोगवा दिला आणि त्या जोगव्याचे जे काही 2,500 जमले त्यांनी आम्हाला चहा. म्हणजे सांगायचं असं की कुठेही गैरसोय झाली नाही, व्यवस्थित जेवण होतं, ज्या ठिकाणी अडचण आली त्या ठिकाणी व्यवस्था झाली. आता झालं एकच फक्त चूक एवढीच बरं अध्यक्ष आपली, की आपण सुट्टीच्या काळात ही परिक्रमा न करणे. कारण एवढी गर्दी राहायला हॉल मिळत नाही, झोपायला गाद्या मिळत नाही, पाणी मिळत नाही, गाडी लावायला पार्किंग नसते. तर सुट्टीचा काळ सोडून आपण ही परिक्रमा केली आणि सर्वांचं मत असं आहे की सुंदर झाली, छान झाली. सोय गैरसोय वारकऱ्यांनी पाहिली नाही तरी पण सगळ्यांची चांगली व्यवस्था होईल, कोणी आजारी पडलं नाही, काय नाही. आणि मात्र मला सगळ्यांच्या डोळ्यामध्ये जे मला अश्रू दिसले की आपण देवदर्शन तर घेतो पण संत दर्शन आज जे झाले आणि त्याचा मी कुठेतरी एक भाग आहे. लक्षात घ्या, आपल्याला भगवंताकडे जायचं असेल तर पहिलं संतांकडे जावं लागतं आणि संतांकडे जायचं असेल तर पहिलं संजय महाराजांकडे जायचं. एक वाक्य परवा कुणीतरी गाडीमध्ये बोललं, माझ्या जीवनाचा उद्धार झाल्यासारखं मला वाटतं. भरून पावलं म्हणजे जन्म आलो त्याची आजी फळं झाल्यासारखी अशी मला ती अनुभूती आली. आणि अशा पद्धतीने अतिशय सुंदर. आणि माझं तर असं सर्वांना आव्हान आहे की कुणी आपापली गाडी काढायची, छोटी गाडी काढायची, 4 लोक असू 5 लोक असू, स्वतःचा स्वयंपाक बरोबर करा किंवा कसं मार्गामध्ये करा, पण ही परिक्रमा सर्वांनी करा. आता आम्ही 2 तारखेला जानेवारी 1 वर्षानंतर परिक्रमा करणार. हा जरी उपक्रम ठरला तरी मध्ये सर्वांनी जर गेलो तर काय अडचण नाही. प्रत्येक तालुक्यांनी आपापली जीप गाडी घ्या, जा करून या. मार्ग मी दाखवतो, लिहून देतो कुठून किती किलोमीटर, कुठं जायचं, कुठं व्यवस्था आहे, कुठं चांगलं आहे, कुठं खराब आहे, या सगळ्या गोष्टीचं मी पुस्तक काढणार आहे, तयार करणार आहे आणि एक डॉक्युमेंटरी पण फिल्म करणार आहे मी तयार, सर्वांना पाठवून. आणि सर्व राज्यभर वारकरी संप्रदायातील मंडळींनी अशी ही परिक्रमा करावी ही सर्वांच्या चरणी मी प्रार्थना करतो, विनंती करतो, थांबतो. आणि आमच्या या माऊलीच्या समारोपाचा आशीर्वाद आदरणीय राजाभाऊ. लक्षात घ्या, आज आपलं एवढं भाग्य, आपण संत परिक्रमा करून आल्यानंतर प्रत्यक्ष माऊलींचे वंश परंपरक असलेले मानकरी राजाभाऊ महाराज चोपदार आणि आपले वारकरी सेवा संघाचे संस्थापक आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि हे मार्गदर्शन झाल्यानंतर मामदाचं आपल्याला मांड्याचं जेवण, काय पुरणपोळी मांडे म्हणतात तुम्ही, मांड्याचं जेवणाचा बेस या ठिकाणी या रोटी महिला भजनी मंडळ तसेच लालासाहेब शेतोळे यांनी केलेला आहे. त्याचा आपण आस्वाद घेऊ आणि आपल्या जिल्ह्याच्या आढाव्याच्या बैठकीला आपण लगेच सुरुवात करू. अलंकापुरी पुण्य संत म्हणती संताला, तुमच्या गावचं नाव काय? आमच्या गावचं नाव अलंकापुरी. सोन्याचा पिंपळ देवाच्या दारी. त्या म्हणीप्रमाणे आमच्या गावात संत दर्शन यात्रा निघाली, संत येथे आले. आमच्या गावात हे जे कृपा आहे, ही कृपा आम्ही शिरूर मधून माणिकांना फराटे यांच्या संकल्पनेतून आम्हालाही मिळालं. आमचं गाव म्हटलं तर फार छोटं. त्या छोट्या गावात आळंदीचे जे पारंपरिक पूजा करणारे भाऊ यांचे आज 3ऱ्या वेळी आमच्या गावाला पदस्पर्श झालं. आमचं गाव फार महान आहे असं म्हणलं तर वाईट वाटणार नाही, कारण त्या अशा महान मंडळी येणं म्हणजे फार भाग्य लागतं. हे फार मोठं भाग्य आहे. त्यांनी जी परिक्रमा केली त्याला जर आता सर्वांनी शुभ आशीर्वाद दिले, तसेच मी त्यांना सर्वांना शुभ आशीर्वाद देतो आणि थांबतो. सगळे पायावरी या वारकरी संतांच्या आज या ठिकाणी श्री रोटमलनाथ मंदिर रोटी या ठिकाणी आपण वारकरी सेवा संघाच्या प्रेरणेतून जी सकल संत यात्रा आपण सुरुवात केली त्याचा समारोप म्हणा, गोड जेवण म्हणा, मावंत म्हणा, असं जे केलं जातं तो कार्यक्रम आता या ठिकाणी साजरा होत आहे. मी नेहमी विचार करत असे, लोक अष्टविनायक यात्रा करतात, चारीधाम यात्रा करतात, 12 ज्योतिर्लिंग यात्रा करतात, अशी आपली सकल संत यात्रा का नव्हती. म्हणून आपण सर्व संतांच्या पुण्यतिथ्या
जेव्हा आपण गेली जवळ 10 वर्ष 12 वर्ष झाले जवळ हा उपक्रम आपला चालू आहे. 2014 पासून आपण सुरू केलेला आहे तो खबरांच्या पुण्यतिथीपासून. पण मग सतत डोक्यात होतं की आपण नुसते पुण्यतिथ्या साजऱ्या करतो, त्यामुळे या सर्व संतांच्या ठिकाणी आपण नेहमी आळंदी, देऊ, पंढरपूर या प्रमुख ठिकाणी तर नेहमी भेटी देतोच, परंतु इतर जे संत आहेत त्या ठिकाणी देखील सर्वांनी गेलं पाहिजे. म्हणून सतत गेली अनेक वर्ष या विचाराचं आदान प्रदान होत होतं. आणि त्यामधून संजय महाराज बोरगे यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या चिरंजीवांसमोर पहिल्यांदा त्यांच्या स्वतःच्या दुचाकीवर संपूर्ण यात्रा केली. त्या ठिकाणचं किलोमीटर रेटिंग त्यांनी लिहिलं, किती किलोमीटर आहे, कुठला मार्ग, काय मार्ग, आणि त्यातून मग प्रेरणा घेतली. आणि या वर्षीचा उपक्रम पुन्हा सुरू केला. त्यामध्ये जवळजवळ 31 लोक यावेळेस सहभागी झाले. त्या गाडी पूजनाच्या वेळेसच मी त्यावेळेस सांगितलं की दरवर्षीचं एक ठराविक तारीख फिक्स करू आपण आणि त्या तारखेला ती यात्रा निघणारच. नाही त्याचं बुकिंग थोडक्यात वर्षभर चालू राहील. म्हणजे प्रत्येक तालुका स्तरावर 2 लोक, 5 लोक, 10 लोक जी येतील ती येतील, त्या हिशोबाने त्या वाहनांचं नियोजन करता येणं शक्य आहे. आणि मग समजा 2 जानेवारीला यावर्षी सुरुवात झाली होती, दरवर्षी जर 2 जानेवारी झाली तर त्याचं बुकिंग 30 नोव्हेंबर पर्यंतच होईल, त्यानंतर बुकिंग घेतलं जाणार नाही. असं जर नियोजन केलं, कारण तरच किती वाहनं, काय करायचं नियोजन, ते वाहन नियोजन करण्याला ते सोपं जातं. आणि आपण दरवर्षी जशी आषाढी वारी करतो, कार्तिकी वारी करतो, तशी सकल संत वारी अशी आपण सुरू करायला हरकत नाही. सर्वांनी आपापल्या तालुक्यातून लोकांना प्रेरित करून त्या हिशोबाने आपण करूया. आता 7-7.5 हजार रुपये खर्च आलेला आहे. तर आपण त्यामध्ये देखील अजून कमी खर्चामध्ये करता येणं शक्य आहे, कारण आपल्यामध्ये अनेक दातृत्व असणारे लोक आहेत. कोणी एखाद्याने नाश्ता दिला, जसं आपण सप्त्याचं करतो तसं एखाद्या ठिकाणी जेवण दिलं खर्च, तर तो खर्च भाविकांचाही कमी होईल आणि आपलं मोफत यात्रा काही करण्याची आवश्यकता नाही. स्वतःची पदरमोड करून यात्रा केलेलीच पावणार आहे, कारण मोफत यात्रा खूप होतात. परंतु थोडंफार काय आपण त्याच्यात कमी दरामध्ये करण्याचा प्रयत्न करू आणि त्यातून थोडेफार पैसे शिल्लक राहिले तरी राहू द्या. संजय बोरगे यांना म्हटलं तुम्ही स्वतंत्ररित्या त्याचं वारकरी सेवा संघाची प्रेरणा ठेवा फक्त आणि तुम्ही नियोजन करा. त्यातून आपल्याला सर्वांना विश्वास आहे की स्वतःसाठी देखील काही त्यांनी ठेवले तरी हरकत नाही, परंतु त्यातले पुन्हा पुढच्या आपल्या उपक्रमासाठी देखील त्याची उपयुक्तता होऊ शकते. अशा पद्धतीने त्याचं नियोजन हळूहळू होऊ शकतं. आणि आताच मध्ये आता बोलताना सांगितलं की आम्ही देवाला फक्त नमस्कार केला आणि संतांची यात्रा केली. मुळात हे सगळं संतांनीच सांगितलेलं आहे. आपण जर देवपूजा करत असेल आणि संत जर आपल्या दारात आले तर देव सारावे परते आणि संत पूजावे आरते, हे सांगितलेलंच आहे. किंवा देवापेक्षाही संतांची महती ही अतिशय महत्वाची मोलाची सांगितली आहे. कारण मी नेहमी सांगतो की इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, टू अर्न इज ह्युमन. चुकणे हा मनुष्याचा स्वभाव धर्म आहे. चुकतो तो माणूस, जो कधीच चुकत नाही त्याला देव म्हणतो आपण. आणि प्रत्येकाला बिनचूक असावं असं वाटतं. चुकलेल्या माणसाला बिनचूकतेकडे नेण्याचा मार्ग दाखवणाऱ्याला संत म्हणतात. आणि म्हणून संत हे आपल्याला बिनचूकतेकडे नेण्याचा मार्ग दाखवतात. तर आपल्याला ही केवळ सकल संत यात्रा करून थांबायचं नाही. इतर जण आणि यात्रा करत असतील, हे करत, आपलं ते करून थांबायचं नाही. तर त्या संतांचे विचार डोक्यात ठेवायचे, त्या विचारावर आपण वागलं पाहिजे, हे केलं पाहिजे. मी नेहमी कीर्तनकारांना देखील सांगतो की आपण कीर्तनामध्ये आपण सांगतो आणि त्याचा परिणाम का होत नाही तर त्याचं आचरण आपण घेतलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे, तरच त्याचा उपयोग आहे. आपण रोज सकाळी तुम्ही उठले आणि डोळे मिटून बसले आणि जप केला रोज, 100 वेळा जर रोज म्हटलं साखर गोड आहे, साखर गोड आहे म्हणायचं, पण जिभेवर चिमूटभर पण साखर ठेवायची नाही, तर त्या गोडीचा काय उपयोग आहे का? तर ती आपल्या जिभेवर ठेवल्यावर त्याची गोडी आपल्याला लाभायला मिळणार आहे. तसं संतांचं चरित्र, संतांचे विचार नुसतं ऐकून काही उपयोग नाही, त्याचा आपल्या जीवनात जर आपण उपयोग केला तर त्याचा उपयोग आहे. मी नेहमी सांगते, सामाजिक काम करत असताना प्रत्येकाला तारुण्यामध्ये आलं की समाज बदलायचा अशी भावना असते. समाज काही बदलत नसतो, लक्षात घ्या.
समाज बदलत नसतो. समाज म्हणजे काय, तुम्ही आम्ही घटक मिळून समाज बनतो. आपण स्वतःला बदललं पाहिजे. आपण स्वतःला बदललं की समाज बदलतो. लक्षात घ्या. आपण काय करा, समाजाने बदलायची अपेक्षा ठेवायची आणि आपण स्वतः बदलायचं नाही, तर असं उपयोगाचं नाही. आपण स्वतः बदलायचं म्हणजे काय करायचं, नुसतं संतांच्या विचाराचं स्मरण नाही करायचं, नुसतं त्याच्या ठिकाणी यात्रेला जायचं नाही. तर त्याचा पुढचा टप्पा आहे की त्याच्याप्रमाणे आपण आचरण करायचं. आपण नुसतं ऐकायचं, कोणाही जीवाचं नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, तर त्याचा अर्थ काय तो कधी समजून नाही घ्यायचा. ईश्वर सर्वांमध्ये आहे. सर्वांमध्ये आहे का नाही, पहिलं आपण तत्व म्हणून हे मान्य केलं पाहिजे की सर्वांमध्ये ईश्वर आहे, हे आपलं मान्य आहे का नाही. जडी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे जर देव आहे, दगडामध्ये देव आहे, तर मंदिरात असणाऱ्या दगडामध्ये देव आहे, रस्त्यावर असणाऱ्या दगडामध्ये नाही काय. लक्षात घ्या, जर देव दगडामध्ये आहे मान्य केलं तर तो सगळ्या दगडामध्ये आहे. माणसामध्ये आहे मान्य केलं तर सगळ्या माणसांमध्ये आहे. मग आपण त्याचा द्वेष करतो, त्या माणसामध्ये पण देव आहे हे आपण सोयीस्कर विसरतो. त्याच्यामुळे आपल्यामध्ये हा जर बदल केला, आपण या सगळ्या गोष्टी बदलत गेलो तर समाज बदलायला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे आपण हे सोशल काम करायचे, सामाजिक काम करायचे, वारकरी सेवा संघच्या माध्यमातून आपण वारकऱ्यांची सेवा देखील करायची. पण हे करत असताना आपण स्वतःला बदलायचे. त्यामुळे समाज बदलला काय न बदलला काय त्याचा किती फायदा होईल त्याचं मला कर्तव्य नाही. आपण स्वतः त्या माध्यमातून बदललं तर आपल्या संस्थेत काम केल्याचा निश्चित फायदा होईल असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं. सर्वांचं आपण हे यात्रा हे लोक करत होते 31 लोक, पण आपण लाईव्ह बसून सगळं बघत होतो. संजय महाराज, इतर देखील सर्वजण, देवीदास महाराज असतील, की हे त्यांचं ते व्हिडिओ बनवायचे आणि व्हिडिओ टाकायचे. त्यामुळे आपल्याला ते यात्रेचा ते आनंद किती घेत आहेत. आपण बसून आनंद घेत होतो की गाडीमध्ये भजन चालू असेल, त्या ठिकाणी स्वच्छता केली असेल. लक्षात घ्या, तुम्ही वारंवार त्या ठिकाणी जाऊन जर स्वच्छता केली ना, ते देवस्थानवाले पण आतुरतेने वाट बघतील. अरे हे यात्रेचे लोक कधी येणार. हे इतर यात्रे करून सारखं नाही, केवळ येऊन कचरा करून जात नाही, हे येऊन स्वच्छता करून जातात. लक्षात घ्या, आपली प्रतिमा त्या पद्धतीने आपली ठेवता आली पाहिजे. त्यामुळे ती यात्रा नुसती केवळ फिरण्याची यात्रा न राहता त्याला एक सामाजिक बांधिलकी असणारी यात्रा, म्हणजे लोकांना हवीशी वाटली पाहिजे यात्रा. अगदी संजय महाराजांनी आता ज्या पद्धतीने सांगितलं की सुट्टीचे दिवस असतील तर निवासाच्या व्यवस्थेला अडचण येते, त्याला देखील आपण मार्ग काढू. ठराविक ठिकाणं निश्चित केली, त्यांना आधी बुकिंग केली तर तिथं आपली व्यवस्था होऊ शकते. किंवा दुसरा पर्याय असा आहे की त्या संतांच्या ठिकाणच्या गावात मुक्कामच नाही करायचा, त्याच्या अलीकडच्या 4-5 किलोमीटर गावात मुक्काम करायचं, जाऊन दर्शन करून यायचं. तिथं जर गाडी लावायची दर्शनाची म्हणजे मुक्कामाची अडचण होत असेल तर दुसऱ्या एखाद्या गावात, ज्या गावात कोणी शुकशुकाट आहे, कोणी माणसं नाही, त्या ठिकाणी मंदिरात उतरता येईल, तिथली माणसं जोडता येईल. अशी जर व्यवस्था आपण थोडी थोडी बदलून केली, म्हणजे किती गर्दीच्या वेळेस जरी तुम्ही गेले तरी तुमची व्यवस्था होईल. फक्त गाव सोडून थोडंसं अलीकडे थांबायला लागेल, सकाळी उठायचं, स्नान करायचं आणि त्या क्षेत्राच्या ठिकाणी जायचं. त्याच्यामुळे असं देखील आपल्याला बदल करता. आपला अनुभव जसे गाठीशी येतील, अडचणी येतील, त्या पद्धतीने आपल्याला ते बदल हळूहळू करता येतील आणि ती व्यवस्थित घडी बसेल. यावर्षी 1 गाडी, पुढच्या वर्षी 2 गाड्या, अधिक गाड्या देखील होईल. त्याला आपले बॅनर बांधले जातील तालुक्याचे, हे ते, त्या पद्धतीने सगळं नियोजन होईल. पण सुरुवात कुठेतरी केली पाहिजे आणि सातत्य टिकवलं पाहिजे. आता जे नव्हते, जे होते त्यांनी पुन्हा केली तर त्यांना काही बंदी नाहीये. परत पुढच्या वर्षी तुम्ही या वर्षी आले, पुढच्या वर्षी यायचं नाही असं काही नाही. आणि ज्यांनी नाही केली त्यांनी देखील फक्त ते करतात म्हणून आपण करायचे नाही असं काही त्यांच्यावरही बंधन नाही. त्याच्यामुळे ज्यांनी नाही केली त्यांनी ती करण्यासाठी प्रयत्न करावा. ज्यांनी केली त्यांनी वारंवार वर्षातून एकदा हा लाभ घ्यायला हरकत नाही सगळ्या संतांच्या ठिकाणाचं दर्शन. त्यामुळे ते माणसं फिक्सच राहतील, त्यातली काही थोडीफार नवजण होत राहील, परंतु इतरांनी देखील त्यातून प्रेरणा घेऊन ती यात्रेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. आणि हा आपला सेवा संघाच्या प्रेरणेतून सुरू झालेला जो उपक्रम आहे त्याला व्यवस्थित आपण स्वरूप भविष्यात देऊ, हे या निमित्ताने मी या ठिकाणी सांगतो. आणि यात्रेला सर्व जाऊन जे लोक आले त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांना शुभेच्छा चिंतितो. त्यांची यात्रा सफल संपूर्ण झाल्याबद्दल, हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि माझे म्हणून थांबवतो. कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम
तिचा संकल्प वारकरी सेवा संघ तालुका सन्माननीय अध्यक्ष तथा त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते हा संकल्प आपण घेत आहोत. पाणी सोडा पात्रामध्ये. पुंडलिक अवतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतन की जय. वदनी कमळ घेता नाम घ्या श्री हरी सदा मोरे नाम घेता जीवन ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. लोकनाथ महाराज की जय. हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री दत्त मंगलमूर्ती मोरया. बसा. तुम्ही